उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही कल्याण कोर्टानं समन्स बजावलंय। एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना तब्बल 15 वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणामुळे हे दोनही मोठे नेते आता पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात आणि एकाच प्रकरणात आमने सामने आले आहेत। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना यावेळी एकत्र बोलावलंय की वेगवेगळं? नक्की हे प्रकरण काय आणि 15 वर्षापूर्वी नेमकं काय घडलेलं जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर ही सगळी गोष्ट आहे 2009च्या लोकसभा निवडणुकीची। कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे आनंद परांजपे अशी थेट लढत रंगलेली। तेव्हा ना राष्ट्रवादी फुटलेली ना शिवसेना। तर या एकूणच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 22 एप्रिल 2009ला शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत एक जाहीर सभा घेतलेली। या सभेत उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर एक व्हिडिओ क्लिप दाखवली होती आणि या व्हिडिओ क्लिपमध्ये वसंत डावखरे हे आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांची अजिबात भीती न बाळगता निवडणुका जिंका असं आवाहन करताना दिसत असल्याचा दावा शिवसेनेनं केलेला उद्धव ठाकरेंनी केलेला। एकूणच हा व्हिडिओ जाहीरपणे दाखवल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ माजलेला। मात्र वसंत डावखरे यांनी या व्हिडिओतलं वक्तव्य पूर्णपणे नाकारलं। या व्हिडिओमधील मजकूर सोयीस्करपणे एडिट करून माझी राजकीय बदनामी करण्यासाठीच तो व्हिडिओ वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप डावखरे यांनी केला। या प्रकरणी वसंत डावखरे यांनी थेट न्यायालयात धाव घेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळीकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला। दीर्घकाळ चाललेल्या या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता कल्याण कोर्टाने याच प्रकरणात महत्त्वाची पावलं उचलली आहेत आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी आता समन्स जारी केलंय। पण आता त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न असा की 5 ऑगस्टला उद्धव ठाकरे स्वतः कल्याण कोर्टात हजर राहणार की आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर एकनाथ शिंदेंना 6 तारखेला बोलवलं, त्यामुळे 6 ऑगस्टला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यायालयात उपस्थित राहणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। पण याच प्रकरणात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी खटला दाखल केला ते वसंत डावखरे यांचं जानेवारी 2018 मध्ये निधन झालंय। भारतीय कायदे संहितेनुसार सीआरपीसी कलम 302, बीएनएस कलम 339 फौजदारी किंवा मानहानीच्या खटल्यात तक्रारदाराचा जर मृत्यू झाला तरी तो खटला आपोआप रद्द होत नाही। वसंत डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणजेच त्यांचा मुलगा आमदार निरंजन डावखरे हे न्यायालयानं परवानगी दिल्यास या खटल्यात तक्रारदार म्हणून ही लढाई पुढे चालू ठेवू शकतात आणि न्यायालयानं ही परवानगी दिली असल्यामुळेच हा खटला अजूनही न्यायप्रविष्ट आहे आणि समन्स जारी झाले या दोघांनाही। निरंजन डावखरे हे सध्या भाजपत भारतीय जनता पक्षात आहेत। पण ठाकरे आणि शिंदे 2009ला एकाच पक्षात होते, शिवसेनेत होते, खांद्याला खांदा लावून काम करत होते। पण आज 15 वर्षांनी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। दोघेही राजकीय दृष्ट्या वेगवेगळ्या ध्रुवांवर आहेत। पण या जुन्या खटल्याच्या निमित्तानं कल्याण कोर्टाच्या या समन्समुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुन्या वादांची उजळणी सुरू झाली आहे आणि एकूणच आताची जर राजकीय परिस्थिती पाहिली, बदललेली समीकरणं पाहिली तर दोनही बाजूंच्या संमतीनं किंवा वकिलांच्या मध्यस्थीनं हा जुना वाद संपवून खटला मागे घेण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते। त्यामुळे महत्त्वाच्या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतात, काय होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। याची अपडेट आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवतच राहू। पण सध्या ही माहिती, ही बातमी तुम्हाला कशी वाटते कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।